साहेब, अवघे 4 दिवस शिल्लक आहेत. प्रचार यंत्रणा राबवलेली आहे भारतीय जनता पार्टी आणि तुम्ही. काय वाटेल, काय असेल निकाल? अतिशय चांगली यंत्रणा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लागली. निवडणूक 2 तारीखला होते आणि कणकवली शहरामध्ये मी नगराध्यक्ष म्हणून फिरत असताना 17ही वॉर्डात अतिशय चांगलं वातावरण आहे. जे गेल्या वेळी ज्या वॉर्डामध्ये आपल्याला प्रभागामध्ये मताधिक्य कमी होतं 18 मध्ये, त्या प्रभागामध्ये देखील आम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल. अशा पद्धतीनं कणकवली शहरामध्ये माझे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यंत्रणा राबवतात. सन्माननीय राणे साहेबांनी मला तुमच्या माहितीसाठी सांगतो, कालच मी राणे साहेबांच्या बंगल्यावर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आणि माझे सर्व नगरसेवक गेलो. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, की "मी निवडणुकीच्या आधीच तुला आशीर्वाद दिलेले आहेत. माझी उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या आधीच राणे साहेबांनी मला आशीर्वाद दिले." काल मला राणे साहेबांनी सगळ्यांच्या समोर बोलून दाखवलं, की "समीर, मी तुला आधीच आशीर्वाद दिलेले आहेत आणि या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष म्हणून तूच निवडून येणार आणि तुझंच पॅनल येणार आणि मी तुझ्याबरोबर 100% आहे." असं राणे साहेबांनी मला स्वतः सर्वांच्या समोर सांगितलं. त्याच्यामुळे राणे साहेबांचे जर आशीर्वाद माझ्यावर आहेतच आणि आहेत, त्याच्यामुळे त्याच आशीर्वादाच्या जोरावर मी कणकवलीचा नगराध्यक्ष 100% 3 तारीखला होणार आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. अतिशय वाईट त्यांच्याकडून होतंय. 48 तासात पालकमंत्री साहेबांनी सांगितलं, की 48 तासात आहे ना भ्रष्टाचार आठवला. त्याच्या आधी भ्रष्टाचारी नव्हतो. 5 वर्ष ह्यांचे भाऊ होते. सर्व त्यांचे नगरसेवक होते. पण मी 5 वर्ष 7.5 वर्ष भ्रष्टाचारी नव्हतो. 48 तासात भ्रष्टाचारी झालो. ठीक आहे, ते एक राजकारण निवडणूक चालू असताना काही ठरलेले आरोप असतात. भ्रष्टाचार किंवा विकास झाला नाही किंवा असं इतर आणि काय-काय आरोप करतात. त्याच्यातलाच हा एक आरोप आहे. त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनता जाणते आहे, की समीर नलावडे नगराध्यक्ष म्हणून काय काम केलंय. त्याच्यामुळे कणकवली शहराच्या जनतेवर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे विरोधकांची कामच आहे बोलणार. कणकवली शहराची जनताच मला 3 तारीखला कणकवलीच्या नगराध्यक्षपदी बसवेल. तुम्हाला सांगतो गेल्या 5 वर्षात कणकवली शहरातील विकास कामं जी झाली आहेत, ती अतिशय म्हणजे इतक्या वर्षाच्या इतिहासात कधी झाली नाही तेवढी कामं झाली आहेत. हा आमचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे, त्यामध्ये अनेक विजन आहेत, की सर्वात प्रथम म्हणजे पहिला डीपी प्लॅन होणार आहे. जो डीपी प्लॅन आम्ही सत्तेवर आल्यानंतर लगेच ओपन होईल, हरकती वगैरे सगळ्या होतील. तो डीपी प्लॅन इतका चांगला आहे, की शहरातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही जणांवर अतिरिक्त भार पडले होते. त्याच्यातून त्यांना मोकळं केलेलं आहे. या डीपी प्लॅनमध्ये जवळ-जवळ सगळंच 25 वर्षानंतरची कणकवली काय असेल, याचा पुरेपूर विचार करून डीपी प्लॅन केलेला आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण स्विमिंग पूल आहे, त्याच्यासाठी 4 कोटी आलेले आहेत आणि तोच सेकंड फेजमध्ये स्विमिंग पूलचं काम होतंय आणि अतिशय राज्यस्तरीय स्पर्धा होतील असं स्विमिंग पूल आहे. 100 मीटरचा स्विमिंग पूल आहे. अशा प्रकारची अनेक कामं मोठं एक सुसज्ज असं नुसतं फक्त गार्डन, सुसज्ज गार्डन असं मोठं होतंय. ते 1 एकरमध्ये होतंय गार्डन. म्हणजे हे सुद्धा कणकवली शहरातील जनतेने जाणलं पाहिजे. अजून रस्त्याची जाळी विणायची आहेत. अजून डीपी रस्ते डेव्हलप करायचे आहेत. त्याचं प्लॅन आमच्याकडे तयार आहे. उद्या खुर्चीवर बसल्यानंतर कणकवली नगरपंचायतची पहिलीच टीम डीपी प्लॅनला हात घालेल, स्विमिंग पूलला हात घालेल, डीपी प्लॅन होईल आणि कणकवली शहराला विकासाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात 1 नंबर कणकवली नगरपंचायत असं बनवल्याशिवाय राहणार नाही. भाजी मार्केटला भाजी मार्केटची आमची जागा नाका चौकातच आहे. जिथे आता काही गाळे आहेत. त्याच्यानंतर पालकमंत्री साहेबांनी महसूलची एक जागा होती. त्या महसूलच्या जागेला आमच्या नगरपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला आणि ती महसूलची जागा सगळीच्या सगळी नगरपंचायतला वर्ग करण्याचं काम चालू आहे. जवळ-जवळ लास्ट स्टेजला आहे. ती जागा मिळाल्यानंतर भव्य असं भाजी मार्केट, त्याच्यानंतर त्याचमध्ये गाळे, कमर्शियल गाळे उपलब्ध करून ते लॉट्स पाडले जातील गाळे आणि ते इथल्याच कणकवली शहरातील जे तिथे दुकानदार आहेत, ते आणि अन्य काही जणांना आम्ही गरिबांना याच्यामध्ये समाविष्ट करू आणि जे ब्रिज खाली भाजी मार्केट आहे, जे ब्रिज खाली भाजीवाले बसतात ते नाका चौकातच आमच्या भाजी मार्केटमध्ये ओपन त्यांना कट्टे करून देऊ
आणि त्यामध्ये ते भाजी विक्रेते बसतील. हे बघा, निवडणूक आल्यानंतर विरोधकांचं कामच असतं, की समोरच्या उमेदवाराला घेरायचं असतं आणि कणकवलीतली एक प्रथा आहे, की राणेसाहेब विरुद्ध सर्व उमेदवार किंवा सर्व पक्ष एकत्र येतात. तसंच या निवडणुकीला आलेले आहेत. त्याच्यामुळे मला काही मोठं वाटत नाही, की त्यांची ती प्रोसिजरच आहे. आमच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येतात. नाही, हे बघा, माझं दैवत राणेसाहेब आहेत. माझ्यासाठी राणेसाहेब, मला माहिती आहे, बाकीच्यांना माहिती नसलं तरी. माझ्यासाठी राणेसाहेब काय करू शकतात आणि राणेसाहेबांचा मला आशीर्वाद फक्त बस आहे. नितेश राणेसाहेबांचा आशीर्वाद आहे. रवींद्र चव्हाण साहेबांचा आशीर्वाद आहे. भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद आहे आणि कणकवली शहरातील जनतेचा मला आशीर्वाद आहे. एवढंच माझ्यासाठी खूप आहे. अतिशय तुम्ही तुमचे काही पत्रकार सुद्धा आले होते. आमच्या खळ्या बैठकांना तुम्ही पाहिलं असाल, तर प्रचंड गर्दी होती. मला पण अपेक्षा नसते, की एवढे अ, कणकवली शहरातील प्रत्येक प्रभागमधली जनता एवढी माझ्या समोर येऊन बसेल किंवा नितेश साहेबांच्या समोर येऊन बसेल. हे जे दिसतंय हे तुम्हाला विकास कामं केलेल्याची पोचपावती आम्हाला मिळते आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब कधी होईल, तर 3 तारीखला काउंटिंगच्या वेळी त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. तुम्ही आता विचार करा, 2001 मध्ये कणकवली शहरामध्ये काय होतं? आणि 2001 नंतर 2002 मध्ये पहिली नगरपंचायत जाहीर झाली आणि 2003 मध्ये पहिलं नगरपंचायतची निवडणूक लागली आणि त्याच्यानंतर पहिली 5 वर्ष तर अशीच गेली. काहीच काम केलं नाही. नंतर 2008 मध्ये जेव्हा राणे साहेबांवर विश्वास ठेवून कणकवली शहरातील जनतेने राणे साहेबांच्या ताब्यात नगरपंचायत दिली. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने विकासाची गंगा वाहायला सुरुवात झाली आणि प्रामुख्याने सांगतो 2018 मध्ये जेव्हा मी नगराध्यक्ष झालो आणि माझे सहकारी बंडू हरणे असतील आणि सर्वच जेव्हा त्या खुर्चीवर बसलो, त्याच्यानंतर 15-20 वर्षात झाला नाही विकास, तेवढा आम्ही या 5 वर्षात मी आणि बंडू हरणे आणि माझ्या सर्वच नगरसेवक सहकार्याने केला. हे करू शकलो फक्त राणेसाहेब आणि पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या मुळे आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी जेव्हा मदत पाहिजे तेव्हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा मदत केली. नळ पाणी योजनेचा डी-पी-आर चालू आहे. नळ पाणी योजना आपण पुन्हा नव्याने करायचा आमचा मोठा प्लॅन आहे. तो फक्त काय आहे, की काही लोकांना थोडा त्रास होईल कारण पाईपलाईन रस्ते खणून घालावे लागतील. तो थोडासा त्याचा अभ्यास चालू आहे. पण नवीन नळ पाणी योजना ही नवीन मोठी भव्य अशी करणार आहोत. त्याच्यानंतर भुयारी गटारचा तुम्हाला माहिती आहे 2008 साली अ, केंद्राची एक स्कीम होती. त्या स्कीम खाली भुयारी गटारचा सर्व्हे देखील झाला. पण आमचं दुर्दैव असं होतं, सर्व्हे झाल्यानंतर ती स्कीमच बंद झाली केंद्राची. पण पालकमंत्री साहेबांनी मला शब्द दिलेला आहे, की जर आता आपल्याला काय करायचं असेल, तर पहिलं कणकवलीचं भुयारी गटारचं नियोजन झालं पाहिजे आणि मला खात्री आहे, की पालकमंत्री साहेब आता कॅबिनेट मंत्री आहेत. त्याच्यामुळे नक्कीच ते मुख्यमंत्री साहेबांना सांगून या कणकवलीसाठी भुयारी गटारची जी स्कीम आहे, ती आम्ही 100% राबवणार. कारण बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचा प्रादुर्भाव म्हणजे ड्रेनेज वाढलेला आहे, ड्रेनेज उघड्यावर सोडलेलं आहे. त्याच्या नियोजनासाठी पुढची 5 वर्ष ही भुयारी गटारसाठीच असेल. 100% होईल. आजचा म्हणजे नाका चौक ते थिएटर, लक्ष्मी थिएटरपर्यंत जो भाग आहे, तिथे भौगोलिकदृष्ट्या त्याचा विचार केला असता प्रत्येकाची घरं पुढ्यात आलेली आहेत. आणि घरामुळे गटर तसं करता येत नाही. छोटंसं गटर आहे, एक साइडनेच गटर आहे. त्याच्यामुळे पाहिजे तसं पाणी जात नाही. आम्ही पूर्ण तिथे विचार केलेला आहे. नाका चौक ते थिएटरपर्यंत काँक्रीटचा रस्ता करणार आहे. त्याच्यासाठी लोकांचं सहकार्य पाहिजे. मी लोकांना विनंती करतो, ते सगळं ट्रॅफिक आम्ही गांगो मंदिरकडून कलमठच्या दिशेने जाईल आणि तिकडून थिएटरकडून गांगो मंदिरकडे गाड्या येतील. तो रस्ता जवळ-जवळ आम्ही 15 ते 20 दिवस बंद करून काँक्रीटचा रस्ता 100% करणार आहे. हे विरोधक सांगतायत. तुम्हाला माझी खरोखर कळकळीची विनंती आहे. एक जरी रहिवाशाने जर सांगितलं, की समीर नलावडेने दाखला दिला नाही, मी आत्ता राजीनामा देतो. हे विरोधकांना करून दे. विरोधकांना बोलायचं आहे. पण कणकवली शहरातील जनतेला माहिती आहे, की समीर नलावडेंनी 5 वर्ष सोडा तर 7.5 वर्षात किती लोकांना दाखले दिले त्याचा आकडा जर मी तुम्हाला सांगितला दाखल्यांचा तर तुम्ही चकित व्हाल. एवढं लोकांना मी मदत केलेली आहे. व्यवसाय हरकत असेल, रहिवासी दाखले असतील, प्रचंड दाखले दिले. घर बांधणीला तर पूर्वी 2003 मध्ये काही सत्ताधारी होते. त्यांचं एक ठरलेला फॉर्म्युला होता. घर बांधणीला एवढे,
लाईट मीटरसाठी एवढे ते आम्ही बंद केले आणि 2008 पासून एक सिस्टम लावली शहराला, की या विषयात कोणालाच काय करायला दिले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांपासून नगरपंचायतचे कोण मुख्य असतील त्यांच्यापर्यंत सिस्टम लावून दिली, की गरिबांचे दाखले, गरिबांचं घर, गरिबांचं स्वतःचं घर यामध्ये कोणी काय जर करताना दिसलं तर त्याच्यावर कारवाई करणार आणि ही सिस्टम आम्ही 2008 पासून आज 2025 पर्यंत राबवतोय. मी सांगतो, माझा अभ्यास सांगतो, काल रात्रीपर्यंतचा अभ्यास सांगतो, की 17ही नगरसेवक चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असं आज कणकवली शहरामध्ये वातावरण आहे. अजून 4 दिवस राहिलेले आहेत. त्या 4 दिवसात काय होईल मला माहिती नाही. पण इतकं सुंदर वातावरण आहे, की जनतेचा पूर्ण पाठिंबा आम्हाला आहे. नगराध्यक्षाला तर आहेच. नगराध्यक्षाचं लीड 1000 कमीत कमी मी तुम्हाला सांगतो. 1000च्या पुढे नगराध्यक्षचं लीड माझं राहील आणि नगरसेवक सुद्धा चांगल्या मताने येतील. काही ठिकाणी 2-4 वार्डामध्ये थोडीशी घासाघाशी चालू आहे प्रभागामध्ये. ते सुद्धा प्रभाग सही सलामत सुटतील आणि जे रेकॉर्ड झालं नाही कणकवलीमध्ये, ते रेकॉर्ड होण्याची उद्याची शक्यता आहे. 17च्या 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष बहुमताने निवडून येतील असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.